15 किलोचा सकला. आणि आता 2 महिने आपल्याला सकला काय बघायला भेटणार नाही. बघून घ्या. तू 2 महिने काय करशील ते सांग म्हणा. नुसतं आता हिंडाचा बस गावात. आता 2 महिना आमच्या बोटी बंद. काय कराल मग 2 महिने? नाही, पावसाळ्याला सर्व बंद केलंय. पावसाळी मध्ये छोट्या छोट्या डोली जातात त्या छोट्या छोट्या बारक्या त्या त्या पण नाही सांगितले, त्यांची बंदीच करायला सांगितलंय. पूर्ण बंदी हो बंदी. पावसाळ्यात खायचं का आम्ही? हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप गरज आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राजकरंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजची तारीख 31 मे आणि मी आज करंजा डॉकवरती कोरंजा गोदीमध्ये. आणि बघा भरपूर बोटी आलेल्या दिसत आहेत तुम्हाला. आणि आज आपल्या मच्छीमारीचा शेवटचा दिवस असणार आहे मित्रांनो. 2 महिन्यासाठी मच्छीमारी बंद असणार आहे. तर तो सर्व काय तुम्हाला शेवटचा करंजा डॉक दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. सकाळी लवकर येण्याचा प्रयत्न होता, पण उठायला भरपूर लेट झाले आणि भरपूर सकाळी मच्छी भरपूर पाहायला भेटलेली नाही. आत्ता आपल्याला पाहायला भेटते का बघूया. आणि बघा वातावरण बघा, मस्त वातावरण झालेलं आहे. क्लायमेट जबरदस्त झालेलं आहे. आता बघूया कोणती कोणती मच्छी आणि काय काय भाव आहे आपल्या मच्छीचा. आणि शेवटचा दिवस असणाऱ्या 2 महिने आता आपले मच्छीमार दर्यात जाणार नाही, तर त्यांना त्यांची प्रक्रिया जाणून घेऊया, कसं वाटते त्यांना, काय वाटतं. आणि करंजा डॉकवरची आजची हालचाल तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो, जसं जमेल तसा दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, तुम्ही पाहताय भरपूर बोटी आपल्या करंजा डॉकला लागलेल्या आहेत. आणि बघा सर्व नेट वगैरे भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे. इकडं या साईडला बघा बोटीतून नेट वरती घेण्याचा कार्य सुरू आहे. सर्व आपले बांधव आता ही वरती घेतल्यानंतर कलर मारायला याला पण डायरेक्ट रूमवर नाही, काही कलर मारला ना, मग नंतर तिकडे जाऊन तुम्ही कलर मार शिव म्हणजे प्रॉपर शिवल्यानंतर तुम्ही कलर माराल. ओके. आणि नंतर मग सुकून ठेवाल डायरेक्ट? तशीच ठेवाल. ओके. आल्यावर काढाल परत. आणि इकडे सध्या सर्व दादा लोक आहेत, ते काय करत आहेत आपण त्यांना विचारूया. दादा काय आहेत? दादा काय आहेत? कलर आहे. मकरंद पावसकर. कशी झाली या वर्षाची? बरं आहे. बरं आहे. व्यवस्थित. कुठून दादा आपण सर्व? आम्ही रत्नागिरी, कोहागर. रत्नागिरी वगैरे सर इकडून तिकडचे मिक्स असतात. कसे असतात दिवस आपले एवढे 10-15 दिवस तुम्ही बाहेर असता, कसं वाटतं बाहेर काय कधी संकट येतं, कधी नाही येत. हां. कधी पाऊस जास्त पडतो, कमी पडतो. आता वादळाचे दिवस झाले, शेवट आहे, अखेरी आहे. आता मासेमारी कमी, मासेमारी बंद असते. जून मध्ये संपलं, ऑगस्ट मध्ये चालू होणार. आता मासेमारी कमी होते, समुद्रात लाटा वाढतात. हां, त्यामुळे सगळं बंद असतं. ओके. आता सध्या आपण काय करतोय? आता सध्या मी पर्सनेटची झाली सगळी धुवून वगैरे घेऊन कलर करतोय. हां. सुकट टाकणार, याला आता गोडाऊन मध्ये शिलाई करण्यासाठी टाकणार. हां, ओके. म्हणजे मच्छीमाराला असा आराम नसते. आता परत जाऊन ते नेटीचं काम सुरू असेल ना? आता हे शिलाईचं काम चालू, त्याच्यानंतर परत आल्यानंतर ते जोडकाम करणार, पुन्हा नेट करणार, पुन्हा धंदा चालू. हां, म्हणजे त्याच्यासाठी हे 2 महिने सर्व्हिसिंगसाठी म्हणजे असं 1-2 महिने घेत असतात, प्लस आपल्या बोटी पण सर्व्हिस होत असतात या महिन्यामध्ये. ओके. सर्व हा कार्यक्रम चालू आहे ना, सर्व दादा लोक आहेत आपले बघा. आणि आपण एक कलर मध्ये टाकलेत ना आता? हे कलर मध्ये टाकणार. हे आता इथे दिवसभर सुकणार. हां. वाढली की परत ती गोडाऊन मध्ये टाकायची. तिथे मग सगळे ते शिलाई वगैरे करतात. ओके दादा, धन्यवाद. चांगली माहिती दिल्याबद्दल. मी करंजाचाच. राजकरंजाचा. याच्यात लिंब पण पिल्लाय काय? लिंब पण पिल्लाय. आपण याच्यात लिंब का टाकतो? याच्यात कलर घट्ट होण्यासाठी लिंब टाकलाय काय? हा, लिंब, खोबरेल तेल आणि पाणीच असते ना आपलं नॉर्मल. ओके. कलर घट्ट होण्यासाठी हे सर्व आपण टाकत असते बघा. आपल्यासमोर मामा आहे, जो आपल्या करंजा डॉकमध्ये आपल्या बर्फाचा सप्लाय करत असतो. मामा, आता 2 महिने आपल्या मच्छीमारीला बंदी. मग 2 महिने बर्फाचा धंदा पण आपला बंदच असेल. मग तू 2 महिने काय करशील? 2 महिने आता काय बाकी कामं आहेत, ती आटपाची, घरची कामं,
राहिलेली नाही तर मग फिरायला. हा फिरायला हा कारण चांगला आहे. घरातली तू पावसाळ्यात काय कामं आटपवणार आहेस? फिरायला केरळ जायचं आहे. केरळला पावसाळ्यात जाशील? केरळला जायचं आहे म्हणजे जो आपण एवढ्या आता महिना कमवतो तो म्हणजे ते 2 महिन्यात काम 25 करायचं याचा. काय प्लॅन कुठं कुठं जाणार आहेस फिरायला? बघू अजून ठरलाय नाही पण हा. होईल जाऊन. हा काय जायचं आहे काय? अक्कलकोट तरी कुठला तरी ठिकाण बघायचं. देवस्थान म्हणजे 2 महिन्यात काहीतरी फिरायचा पण फिरायचा. फिरायचा. ओके ओके. दादासाना भेटून मच्छी बघायला चाललोय आणि इकडे बघा यांनी पण भरपूर मच्छी घेतलेली आहे. म्हणजे आता ही सर्व मच्छी मार्केटला जाईल. बहुतेक पनवेल कोळीवाड्याला जायला होते. ताई पनवेल कोळीवाडा, पनवेल कोळीवाड्याच्या ताई आहेत. आणि जेव्हा मच्छी बघा किती घेतले त्यांनी. आणि त्यांचा छोटासा मिनी ट्रक पण आला आहे त्याच्यामध्ये सर्व ते मच्छी घेऊन जाणार आहेत. पनवेल कोळीवाडा ना? ओके ताई नमस्कार. हे बघा मच्छी बघा किती घेतले त्यांनी. सर्व मार्केटला जाईल ना? सर्व मार्केटला जाईल. पनवेल कोळीवाड्याच्या मार्केटला जाईल. भरपूर मच्छी घेतले. ताई तुम्ही साधारण किती जणी आहात टोटल? पण आणि किती वाजता आला तिथं? सकाळी 4ला आले ताई. आणि बघा सर्व 4 वाजल्यापासून ही सर्व मच्छी खरेदीपासून पहिले ते बघतायत भाव पटतंय नाही पटतंय ते सर्व तिथपासून. आणि आता 8 वाजायला आलेत म्हणजे एवढे तास इकडे ते आहेत. आणि सर्व मच्छी मस्त बर्फात मारले नंतर आतमध्ये टाकतील. पावसाळ्यामध्ये आपली मच्छी बंद होईल मग तेव्हा नंतर कसं काय? आज शेवटचा दिवस आहे. आज 2 दिवस आराम करायचा. बाकी सगळी पावसाळी मच्छीवर ना? पावसाळी मच्छी आजचा शेवटचा दिवस असणार आहे. ओके. आता डायरेक्ट नारळी पौर्णिमा झाल्यानंतर नारळी पौर्णिमा त्याच्या अगोदर बोटी चालू आहे का येऊ आम्ही? हा किती? 1 ऑगस्टला चालू होते. 1 जूनला बंद. ते 2 महिना आराम. 2 महिना आराम. बघा सर्व मच्छी आहे बघा. तुम्ही डायरेक्ट काही बोटीतच घेत असेल ना? डायरेक्ट लिलाव ना? लिलावाला तेच म्हणून असं सर्व मिक्स मावरा आहे बघा. पैसे घेतले ना? 250 स्कॅनर कुठे आलो आपण आता आतमध्ये मार्केटमध्ये. आणि आजचा भाव पाहूया काय काय असणार आहे. आणि आपल्यासोबत भाई आहे आपल्या. हॅलो ब्रदर्स, काय काय आपल्याकडं? यो सरगा आहे तो 1500 रुपये किलो. 1500 रुपये किलो. किलोला किती पीस बसतात? किलोला 3 पीस बसतात. 3 पीस. हे 1100 रुपये किलो आहे. 1100 रुपये किलो. ते पण 1100 रुपये किलो कलेट आहेत. हे 1400 रुपये किलो. कोलबी 500 रुपये किलो आहे. शॉर्ट आहेत व्हाईट. चिरा तांब बोलतात त्याला. हां ते 500 रुपये किलो आहे. धन्यवाद. आज लास्टचा दिवस. हां लास्टचा दिवस आहे. आणि सकाळी पण भरपूर मच्छी होती ना? भरपूर भरपूर. पूर्ण मार्केट भरलेला. आज जाम मच्छी निघलेली. हे बघा लाल ताम आपल्या समोर. आणि तामचा भाव काय चाललाय? 900 रुपये किलो चाललाय. हा कितीचा पीस असेल साधारण? 5 किलोचा पीस आहे. ओके. आणि सर्ग बघा, सर्ग्यांची साईज बघा. सर्ग काय चाललाय? किलोला 3 बसतात आणि 1700 रुपये किलो. आणि यो कुपा 200 रुपये किलो. आणि मोठे मोठे पीस आहेत बघा इकडं. ओके बघा. चलो धन्यवाद. सकला बघताय दादाकडे. 15 किलोचा सकला. ओके. आता 2 महिने आपलं काय सकला लाल ताम काय पाहायला भेटत नसते. बघून घ्या. ओके. बघा किती किलोचा म्हणालात? 15 किलो. 15 किलोचा सकला. काय भाव चाललाय आजचा? 700 रुपये. 700 रुपये भाव चाललेला आहे बघा. मस्त साईज बघा काय त्याची. ओके थँक्यू. आणखी याच्यात कुठला आहे का तो योवाला? बघा. ओके. काय भाव चालला आजचा? 700 रुपये. 700 रुपये किलो. कितीचा पीस असेल यो? 6 किलो आहे. कोते हे बघा. ओके. मोठा साईजचा हलवा आपल्याला पाहायला भेटेल. काय किलो चालला आजचा? 700 रुपये किलो हलवा आहे. किलोला किती 2 बसत असेल? 2 पण 1 ना? हे बघा 1 किलो बसते. आणि सर्ग्यांची साईज सुद्धा बघा. सर्गा काय चाललाय? 1500 रुपये किलो चाललाय. ओके हे बघा सर्गा.
सगळा मावरा आपल्याला पाहायला भेटते आजच्या दिवशी. सकाळी भरपूर गर्दी होती ना. ओके, भरपूर सकाळी गर्दी पण होती आणि मावरा पण तेवढाच पाहायला भेटलेला सकाळी आपल्याला. नमस्कार. ओके, हे काय दादा छोटी छोटी मच्छी कसली आहे? सौंदर्या. सौंदर्य याची साईज एवढीच असते काय मोठे पण आहे? मोठी पण असते, मोठी पण असते. कसाला लावलाय? हे आता हे छोटे आहेत म्हणून काय हे काय जास्त भाव नाही, फुटले विटलेले आहेत ना, तर हे काय 500 रुपयेपर्यंत जात आहे. यो कुठला आहे? खटकूर मासा. काय भाव चालला याचा? 350 रुपये किलो चाललाय. आणि टायगर प्रॉन्स कसा झाला याचा? हे बघा. ओके, शेवण सुद्धा आहे तिकडं. शेवणचा कसा आहे? शेवण 1200 रुपये किलो आहे बघा शेवण. कामिनी ताई आपल्या समोर आहे बघा, ती पण आजचा मस्त मावरा. सकाळी भरपूर मावरा होता ना आपल्याला. आज शेवटचा दिवस ना, शेवटचा दिवस आणि आता 2 महिने आराम. आता 2 महिना आमच्या बोटी बंद. हो, 2 महिना आता काय कराल मग 2 महिने? 2 महिना आता आराम करायचा. आराम पूर्णपणे आराम का? पावसाळी मच्छी नाही? नाही, पावसाळ्याला सर्व बंद केलंय. पावसाळी म्हणजे छोट्या छोट्या डोली जातात त्या छोट्या छोट्या बारक्या त्या त्या पण नाही सांगितले, त्यांची बंदीच करायला सांगितलंय. पूर्ण बंद हो, बंद. पावसाळ्यात खायचं का आम्ही? पावसाळ्यात चिंबोरी खायची. ओके बघा ताई आहे. 2 महिने नका याव, नंतर सुरमई, हलवा, पापलेट कधी पण या, माझ्याकडे भरपूर असते. आणि मोठा मोठा मावरा आणि फ्रेश मावरा आपल्याला पाहायला भेटत असते. होलसेलमध्ये तुम्ही देता ना? ओके ताई. कामिनी कोली. ओके ताई, धन्यवाद ताई, धन्यवाद. हे सर्व दादा लोक बोलत होते ना, सकाळी 5-5:30च्या दरम्यान यायला पाहिजे होता. ते बरोबरच बोलत होते, कारण का एवढी फास्ट मच्छी आपली संपलेली नाही आजची, कारण का शेवटचा दिवस होता. सर्व जे मार्केटला जाते ते भरभरून मच्छी घेऊन गेले. तुम्हाला थोडक्यात ते पण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, तर थोडाफार मिस झाला. आपल्याला मोठी मोठी मच्छी कमी पाहायला भेटली. बघा मित्रांनो, आपण जर या स्टॉलवरती येतोय तर आपल्याला भाव गणेशासोबत भाव करायला लागणार आहे. गणेशा, सगळी मावरा विवरीची माहिती आहे ना तुला? माहिती आहे ना? ओके, इकडे आता इकडे 2 महिने आता आपला धंदा बंद. ओके, 2 महिने तू काय करशील? काय करशील घरात? काय करशील घरात? घरात बसायचा निसता, दुसरं काहीच ना हालचाल? काहीच नाही. नक्की? नक्की इथं फिरता फिरता दिसला असता मला कुठं? मग ते सांग, तू 2 महिने काय करशील ते सांग म्हणा. निसता आता हिंडाचा बस गावात. गणेश आहे आपल्या समोर. असं लाजतस का? असं कधी लाजच नाही ना. आज का लाजतस? असं तरी काही यो. हे बघा, ए चल भाऊ सांग, चल काय काय. आया आया खपला गणेशा. पोरा व्हिडिओ बघून तू बरं की असा कसा लाजायला लागला? हे बघ, बघच नाही कॅमेरा तो बघ कसा आहे यो. तो येतात ते बिंदास येतात. हे चल गणेशा. हे बघा, इकडे पण भरपूर. नाही नाही काही नको. नाही नाही, 700 रुपये किलो. 700 रुपये किलो. याचा कसा काय भाव आहे? हा, 110 रुपये सांगायला. 110 रुपये सांगायला. 110, 100 रुपये. आता हे बघा आपल्या समोर नाकवा आहेत. नाकवा नाव आपला? गजानन नाकवा. आता 2 महिने आपला धंदा बंद. मग 2 महिने आपण काय काय करत असतो? 2 महिने आमच्या बोटींची डागडुगी करतो आम्ही, आणि 2 महिने बोटीची डागडुग केल्यावर बोटीना पेंटिंग सगळं करून बोटी परत 1 ऑगस्टला समुद्रात मच्छीला सोडतो. हो, 1 ऑगस्ट. 1 ऑगस्टला. आपल्या समोर नाकवा आहेत. ओके, धन्यवाद नाकवा. आणि बघा मित्रांनो, जो आपण मागाशी 15 किलोचा सकला मासा बघितला होता त्याची कटिंग चालू आहे इकडे बघा. म्हणजे बघा. ओके, कुठून का आले तुम्ही? 60वा बर्थडे. राजेंद्र भाऊ शिंदे समजतो, त्यांचाच 60वा वाढदिवस आहे, त्याच्या निमित्त ती हा घेतलेला आहे. मग आम्ही की आज 60वा वाढदिवस आहे, त्यांच्यासाठी हा सकला मासा घेऊन चाललेत ते. हे बघा, सुरमई पण आहे. सुरमई कशी पडली? सुरमई 1200 रुपये किलो. आता रेट वाढलेला आहे. किती पीस घेतले? आम्ही 3 पीस घेतले. आमचे इथले भोईर हवालदार आहेत, त्यांच्यामुळे कमी रेट भेटलेला आहे. एकूण किती किलो घेतली? एकूण 9 किलो आहे. सुरमई कटिंग चालली आणि मस्त कट केलेलं आहे बघा सुरमई. हा छोटासा व्लॉग तुम्हाला थोडक्यात आपला मच्छीमारीच्या शेवटच्या दिवसाचा आपले करंजा गोदीचा व्लॉग तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, आजची तारीख 31 मे
ते 1 ऑगस्टपर्यंत आपल्या मच्छीमारीला बंदी असणार आहे. बंदी म्हणजे आपल्या मच्छीमार दर्यात जाणार नाही, आराम. आणि त्याच्यात त्याच्यामध्ये मेंटेनन्स वगैरे सर्व का तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केला की त्या 2 महिन्यात सर्वजण काय करत असतात. कोण फिरायला जात असतो, कोण म्हणजे जे नाका वगैरे असतात ते मेंटेनन्सचं काम, कलरिंगचं काम, जो आपल्या बोटीचं काम राहिलेलं असतो तो पूर्ण करत असतात. आणि आता डायरेक्ट 2 महिन्याने आपली भेट होईल म्हणजे करंजा डॉक बरोबर. भरपूर महिन्यातनं आज आपण शूट करत होतो. तर व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या.